आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे। आमच्या अर्पिताताई शिंदे आणि सर्व नगरसेवक 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने निवडून येणार आहे। मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही। मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही। आमचा विश्वास जनतेवर आहे। 51% मतं घेऊन भाजप जिंकेल असा मला विश्वास आहे। आपण पट्ट्याचा विषय घेतला होता, त्यावरून आता नाना पटोले टीका केली आहे। नाना पटोले म्हणतात बाप का राज आहे। नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत। त्यांच्या विधानसभेत ते केवळ 200 मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानत जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता हे मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानसिकतेने बोलतात आहे। भाजपा बाटलेला पक्ष आहे, पुढापुढी शिवाय त्यांना काही दिसण्याचं माणिकराव कोकाटे बोलले। माणिकराव कोकाटे काय बोलले मला तपासावं लागेल। आता तुम्ही मला सांगताय तपासून बोलले। दुसरीकडे माणिकराव कोकाटे असे बोलले की मला फोटो मी माणिकराव कोकाटे काय बोलले, माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बघेन। एकनाथ शिंदेने उपरोधक टोला एकनाथ खडसेंनी उपरोधक टोला लगावलाय। लाडकी बायको योजना आणली, अनेक ठिकाणी कुटुंबात उमेदवार दिले। नाही, आता एकनाथ खडसे काय बोलले किंवा माणिकराव कोकाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे, मी ठरवलं आहे, देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घरं असतील 15/10/2024 नंतरचे 15/10/2024च्या आतपर्यंत त्यापूर्वीचे त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे। या बुलढाणा शहराचं CTS करून देणं, भूमी अभिलेख करून देणं, या नक्षा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉपर या ठिकाणी पट्टे वाटप करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे। मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल, जनतेचे मालमत्तेचं आम्ही रक्षण करू, जनतेच्या जीवाचं रक्षण आम्ही करू। या ठिकाणी जी काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे, त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पिताताई निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पिताताईला प्रचंड मदत करणार आहोत आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार, डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिताताईला 51%च्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि 100% अर्पिताताई निवडून येतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही युती धर्म पाळतोय, भाजपाने केली युती धर्म पाळावा। आम्ही पाळतो आहे। मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे। सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत। मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहे।